एका महिला IPS अधिकाऱ्याबरोबर मध्यरात्री जे घडलंय ते ऐकून अनेकांना धक्का बसलाय. हा फोटो व्यवस्थित पहा. त्या महिलेच्या आजूबाजूला काही पुरुष उभा आहेत. ते पुरुष त्या महिलेला रेट विचारतायत. तुझा रेट काय? आजची रात्र आमच्याबरोबर येशील काय? 1 तासाचे किती पैसे घेशील? रस्त्यावरून येणारे जाणारे पुरुष मुलं त्या महिलेला प्रश्न विचारत होते. कोण होते ते पुरुष? कोणी कॉलेजला जाणारा तरुण, तर कोणी IT कंपनीमध्ये जॉब करणारा सुशिक्षित तरुण, तर कोणी घरचा जबाबदार पुरुष. पण त्या सर्वांना ही कल्पना नव्हती ते लोक ज्या महिलेला रेट विचारतायत, 1 तासासाठी आमच्याबरोबर येशील का, किती पैसे घेशील, ज्या महिलेची ते किंमत लावत होते त्या महिला काही साध्या नव्हत्या. त्या होत्या IPS अधिकारी असलेल्या सुमती. एक अशी महिला अधिकारी ज्याच्या आदेशावरती संपूर्ण शहरातील पोलीस यंत्रणा हलते. त्या IPS अधिकारी महिलेला भर रस्त्यावरती रेट विचारला गेला. त्यांच्यावरती अश्लील भाषेमध्ये कमेंट केल्या गेल्या. म्हणजे दर काही मिनिटांनी एखादा पुरुष त्यांच्यासमोर येऊन थांबत होता, त्यांना बघत होता, त्यांचा अपमान करत होता आणि नको त्या भाषेमध्ये त्यांच्यासंग बोलत होता. आता आपण विचार कराल, एक महिला IPS अधिकारी मध्यरात्री रस्त्यावरती काय करत होत्या, त्यांच्यावरती ही वेळ का आली, नेमकं काय घडलं, संपूर्ण प्रकरण आपण सविस्तर पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. IPS असलेल्या सुमती अधिकारी रात्री तिथे उभा का होत्या? IPS अधिकारी असताना देखील त्यांना कोणतीही सुरक्षा नाही. सिव्हिल ड्रेसवर भर रात्री रस्त्यावरती फिरत होत्या. पण त्यांच्यावरती ही वेळ का आली हे ऐकल्यानंतर आपल्याही पायाखालची जमीन सरकेल. त्या रात्री सुमती मॅडम यांनी अशी गोष्ट जगासमोर आणली जी ऐकल्यानंतर अनेकांना धक्का बसला. यावरून एक मोठा प्रश्न निर्माण होतो, या देशामध्ये एकटी महिला सुरक्षित आहे का? खरंच रस्ते महिलांसाठी आहे की ताबा धरून बसलेल्या शिकारींसाठी? आणि रात्री मग जे घडलं त्याने फक्त पोलीस विभागालाच नाही, संपूर्ण जगाला आरसा दाखवला. ज्या महिलेच्या आदेशावरती गुन्हेगार थरथर कापत होते त्याच महिलेला अनेक जण रेट विचारत होते, घाणेरड्या भाषेमध्ये बोलत होते. पण हे जे कोणी विचारत होतं ते कोणते गुंडे नव्हते, त्यांची कोणती गँग नव्हती, तर ती लोक होती समाजामध्ये सभ्य म्हणून फिरणारी लोक. त्यामध्ये कोणी इंजिनियर, कोणी IT प्रोफेशनल, कोणी कॉलेज स्टुडंट, तर कोणी कुटुंबामधील जबाबदार पुरुष. म्हणजे दिवसा संस्काराच्या गोष्टी करणारे आणि रात्रीच्या वेळेस स्त्रीला शिकार समजणारे. IPS सुमती मॅडम यांच्याबरोबर जे घडलं ती फक्त छेडाछेड नव्हती, तर ती होती एका स्त्रीला एकटं पाहिल्यानंतर माणसातली माणूसपणा काढून घेणारी मानसिकता. आता इथून सुरू होतं या घटनेचं वास्तव्य. तर हे संपूर्ण प्रकरण कुठं घडलंय? हैदराबादमध्ये. पण प्रश्न येथे हैदराबादचा नाही, संपूर्ण देशाचा आहे. आज तुम्हाला विचारतो, महाराष्ट्रामध्ये परिस्थिती वेगळी आहे का? सुमती मॅडम यांच्याबरोबर पुढे काय घडलंय हे आपण पाहणारच आहोत. पण त्या अगोदर काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जिथं स्त्रीला देवी मानलं जातं, त्याच राज्यामध्ये आज लेकी बाळी सुरक्षित आहे का? पुण्यामधील भोर प्रकरण, नाशिकच्या मालेगावामधील घडलेलं प्रकरण, असे कित्येक प्रकरणं आहेत. हाच प्रश्न आज महाराष्ट्रामधील कित्येक आईवडिलांना झोपून देत नाही. लेक शाळेत गेली तर बदलापूरसारखं प्रकरण डोळ्यासमोर येतं. लेक घरात राहिली तर घरामधीलच एखादा विकृत चेहरा बदलतो. लेक अंगणामध्ये खेळत राहिली तर मालेगावसारखी घटना सर्वांना हादरवून टाकते. आणि जर लेकीवरून थोडी नजर चुकली तर काही नराधम तिचा आवाज बंद करून टाकतात. पुण्यामध्ये दिवसा ढवळ्या कोयती फिरवणारी टोळकी आठवा. मुंबईच्या लोकलच्या डब्यामध्ये विकृती करणारे ते नराधम आठवा. आणि मग स्वतःला विचारा, खरंच महिलांसाठी हा समाज सुरक्षित आहे का? आज परिस्थिती सेम अशीच झाली आहे. एखादी मुलगी रात्री घराबाहेर पडली तर घरच्यांचा जीव टांगणीला लागतो. पण या सर्वात भीषण सत्य पुढं आहे. कारण की डेटा सांगतोय, महिलांवरती सर्वात अधिक अत्याचार हे अनोळखी लोकांकडून नाही तर ओळखीच्या लोकांकडून झालेत. ज्याच्यावरती विश्वास ठेवते तेच कधीकधी आयुष्याच्या नरक बनतात. आणि म्हणूनच IPS असलेल्या सुमती मॅडम यांनी केलेला हा प्रयोग, हा फक्त पोलीस ऑपरेशन नव्हता, तर तो समाजाच्या विकृत मानसिकतेवरती केलेला हल्ला होता. मध्यरात्री 3 तास सुमती मॅडम ह्या रस्त्यावरती एकट्या उभ्या होत्या. त्या दरम्यान त्यांना अनेक मुलांनी, अनेक पुरुषांनी वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे रेट विचारले. ज्या ज्या लोकांनी त्यांना रेट विचारले होते त्या सर्व पुरुषांना बोलवण्यात आलं, त्या सर्व मुलांना बोलवण्यात आलं. त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला नाही. सुमती मॅडमने त्या सर्वांना समजवलं, तुमच्या घरातही आई आहे, बहीण आहे, त्यांच्याबरोबरही तुम्ही असेच वागता का? एका स्त्रीने काय कपडे घातले, ती किती वाजता बाहेर गेली, ती नेमकं कुठे गेली,
असे प्रश्न विचारणारे हजारो लोक आहेत. पण पुरुषांच्या डोक्यातील घाणेरड्या प्रश्नांवरती प्रश्न विचारणारे फार कमी आहेत. जेव्हा एखादा पुरुष एखाद्या महिलेला विचारतो येशील का, तेव्हा तो फक्त एखादा अश्लील प्रश्न विचारत नसतो, तर तो देशाच्या संस्कृतीचा, संविधानाचा आणि मानवतेचा अपमान करत असतो. स्त्रीला देवी नव्हे वस्तू समजलं जातं. IPS सुमती मॅडमनी याच प्रयोगामधून समाजाला आरसा दाखवला. त्यांना हेच दाखवायचं होतं, रात्री जर एखादी स्त्री बाहेर पडली तर समाजामध्ये किती वाईट प्रकारचे लोक आहेत. जी लोक दिवसा ढवळ्या साधा बांधण्याचं ढोंग करतात, त्यांच्यामध्ये किती वाईट विचार आहेत. म्हणजे आपण रोज पाहतो मोठ्या मोठ्या पदावरती असणारे लोक, IT इंजिनियर, विद्यार्थी, स्टुडंट, अशा कित्येक लोकांच्या मनामध्ये रात्री स्त्रीला एकटं पाहिल्यानंतर त्यांच्या मनातील विचार बदलतात. म्हणजे एखादी चांगली मुलगी किंवा चांगली महिला जरी रस्त्यावरती फिरायला लागली तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्या मनातील भावना पूर्णपणे बदलून जातात. पुढे सुमती मॅडम यांनी खूप चांगलं सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, जर मध्यरात्री माझ्या जागेवरती एखादी साधी मुलगी असती तर तिला स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी धडपड करावी लागली असती आणि समाजाच्या भीतीने गप्पही बसावं लागलं असतं. हीच ती भीती आहे जी संपवायची आहे. कारण कायदे बदलतील, सरकार बदलतील, पण जोपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये कोणत्याही स्त्रीचा सन्मान केला जात नाही, तोपर्यंत प्रत्येक स्त्रियांना अंधार हा फक्त भीतीचाच राहणार. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवणं गरजेचं आहे. पण त्याहून जास्त गरज आहे मुलांना नजरेचा संस्कार शिकवणं. कारण की समस्या कपड्यांमध्ये नाही, लोकांच्या मानसिकतेमध्ये आहे. आणि लोकांची हीच मानसिकता बदलली तरच समाज बदलू शकतो. पुढे सुमती मॅडम यांनी आईवडिलांना आदेश दिलेत. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना शिकवण द्या, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदला. पण इथे एक प्रश्न अजून उभा राहतो, समाजामध्ये एवढी विकृती निर्माण झाली कशी? लोक इतके असंवेदनशील झाले कसे? याचं उत्तर आजच्या सोशल मीडिया संस्कृतीमध्ये दडलंय. कारण की आज स्त्रियांना कंटेंट बनवलं जातं. व्ह्यूजसाठी, लाईकसाठी, रील्ससाठी तिच्या शरीराकडे पाहण्याची नजर बदलली गेली आणि त्याचा परिणाम रस्त्यावरती दिसतो. जेव्हा एखादा पुरुष रात्री एखाद्या महिलेला एकटा पाहतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये अगोदर त्या महिलेबद्दल आदर येत नाही, येतात ते फक्त विकृत विचार. हेच सर्वात भीषण सत्य. IPS सुमती मॅडम यांनी फक्त 3 तासामध्ये 40 पुरुषांचा चेहरा उघडा पाडला. खरं चित्र कदाचित याहून भयानक असेल. कारण की हजारो पुरुष असे असू शकतात जे बाहेरून साधे दिसतात पण मनामधून विकृत भावना. आणि मग याला उपाय काय? फक्त पोलीस नाही, कायदे नाही, त्याला उपाय म्हणजे घरामधून बदल व्हायला हवा. प्रत्येक आईवडिलांनी मुलांना शिकवायला हवं, स्त्री म्हणजे एक वस्तू नाही. शाळेमधील देखील हे शिकवायला हवं. महिलांना घाबरवणं म्हणजे मर्दानी नाही, तिची सुरक्षा करणं म्हणजे मर्दानी. आज जर एखादी महिला रात्री बिनधास्तपणे रस्त्यावरती जर चालू शकत नसेल तर आपण प्रगतीच्या गप्पा मारण्याचा अधिकार गमावला आहे. IPS सुमती मॅडम यांनी महिलांसाठी, मुलींसाठी जो प्रयोग केलाय त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? त्यांच्या विचाराबद्दल आपल्याला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा.